गणगणात बोते. जय गजानन माऊली. दुसऱ्यांचं चांगलं करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुमचं आयुष्यात आपोआप विनासायास चांगलं व्हायला लागेल. एकदा काय होतं, एक व्यक्ती होता. तो व्यक्ती सतत त्याचं दुःख समोरच्या व्यक्तीला सांगायचा की काय करू, माझ्याकडे तर पैसा अडकाच नाही, माझ्याकडे तर धनसंपत्तीच नाही, मला फार दुःख आहे हो, आणि याच गोष्टीमुळे मी निर्धन असल्यामुळे माझं लग्न देखील होत नाही. काय करावं, कुठल्या देवाचा कोप असेल, कुठल्या देवाच्या शापामुळे हे झालं असेल, काही कळत नाही बुवा. असं वारंवार प्रत्येकाजवळ हे दुःख सांगायचं, भेटेल त्याला, सापडेल त्याला हे दुःख सांगायचं आणि कुढत बसायचं आणि रडत बसायचं. आता हे रडत बसणे, याच्यावरती रडून कुठलाच मार्ग निघणार नव्हता. अचानक एका व्यक्तीजवळ तो बोलतो आणि ती व्यक्ती त्याला सांगते की बाबा, एक महात्माजी आहेत, ते उंच टेकडीवरती राहतात, त्या टेकडीवरती जावं लागेल तुला आणि त्यांना हा प्रश्न विचारावा लागेल, म्हणजे ते तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतील किंवा काही मार्ग असेल तर तो मार्ग तुला सांगतील. त्याला फार आनंद होतो. तो अगदी दुसऱ्या दिवशी तसाच निघतो त्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांना प्रश्न विचारण्यासाठी. जाता जाता त्याला बऱ्याच किलोमीटरचा प्रवास करायचा असतो आणि तो सकाळी निघालेला असतो. दिवसभर चालून चालून दमलेला असतो. आता सूर्यास्त होतो. सूर्यास्त झाल्यामुळे त्याला काही दिसत नाही आणि जवळच एक झोपडीमध्ये असा मिणमिणता दिवा त्याला दिसतो. त्या झोपडीच्या दिशेने, त्या दिव्याच्या दिशेने तो जातो. त्या झोपडीमध्ये एक वयस्कर आजी आजोबा असतात आणि एक त्यांची कन्या असते. आता त्या आजी आजोबांना तो विनंती करतो की मी टेकडीवरच्या गुरुजींकडे दर्शनाला जातोय, महात्माजींकडे दर्शनाला जातोय, तर तुम्ही मला रात्रभर तुमच्या या झोपडीमध्ये आश्रय द्याल का? त्यावेळेस ते सांगतात की काय हरकत नाही, रात्रभर तुम्ही आमच्या या झोपडीमध्ये राहू शकतात. तेही त्याचं चांगल्या पद्धतीने आदरातिथ्य करतात. त्याला रात्री जेवण वगैरे देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तो पुन्हा त्याचा प्रवास सुरू करत असतो. तो जाता जाता त्याला ते वयस्कर आजी आजोबा एक विनंती करतात की आता आम्ही तर खूप वयस्कर झालोय, त्या टेकडीवरच्या महात्माजींकडे जाऊ शकत नाही, परंतु आमची जी कन्या आहे ती कधी बोलेल, तिला वाचा कधी येईल, हा आमचा प्रश्न त्यांना विचारायचा होता. तुम्ही जाताच आहेत तर तुम्ही आमचा हा एवढा एक प्रश्न विचाराल का? तो म्हणतो का हरकत नाही, मी जाईल आणि त्यांना माझ्या प्रश्नासोबत तुमचाही प्रश्न विचारून टाकेल आणि मग येता येता तुम्हाला भेटून सांगतोच. तो लगेच दर्शनासाठी प्रवास सुरू करतो. जाता जाता तो रस्ता भरकटतो. एका ठिकाणी एक जादूगार एका पायावरती उभं राहून भगवान शिवशंकराची तपश्चर्या करत असतो. त्या जादूगाराला तो विचारतो की बाबा, टेकडीवरचे जे महात्माजी आहेत मला त्यांच्याकडे जायचं आहे, तो रस्ता कुठून आहे? त्यावेळेस तो सांगतो ठीक आहे, काय हरकत नाही, मी तुला रस्ता दाखवतो, पण तिथं गेल्यानंतर माझा एक प्रश्न विचार की मी अनेक वर्षापासून इथं भगवान शिवशंकरांची तपश्चर्या करतोय आणि मला भगवान शिवशंकर कधी येऊन भेटतील? हा जो असा रस्ता आहे, या रस्त्याने तू जा म्हणजे तुला ती टेकडी लागेल. तो म्हणतो ठीक आहे, मी तू दाखवलेल्या रस्त्याने जातोय बाबा, तुझा पण प्रश्न विचारतो, माझा प्रश्न विचारणार आहे तर तुझाही विचारून घेईल. तो पुढे वाटचाल करतो, प्रवास चालू करतो. थोडं पुढे गेल्यानंतर मात्र आता तिथे मोठा तलाव असतो. आता हा तलाव पार करायचा कसा? तिथं तो तलावाजवळ बसलेला असतो, विचार करत असतो की आता करावं तरी काय. तेवढ्यात एक मासा येतो. तो मासा त्याला विचारतो की बाबा, तू एवढा चिंतातूर का झालाय? त्यावेळेस तो सांगतो, मला त्या टेकडीवरचे जे महात्माजी आहेत त्यांच्या दर्शनासाठी जायचं होतं, पण आता माझ्याकडे नाव नाही आहे, काही नाही आहे, मला पोहता पण येत नाही आहे, तर मग मी एवढा तलाव जो आहे मोठा, तो तलाव पार करून जाणार तरी कसा? त्यावेळेस तो सांगतो काय हरकत नाही, तू माझ्या पाठीवरती बस म्हणजे मी तुला ह्या तीरावरून त्या तीरावरती सोडेल आणि मग तू त्या टेकडीवरती जाऊन तुझा प्रश्न त्या महात्माजींना विचारू शकते. त्याला फार आनंद होतो. तो लगेच त्याच्या पाठीवरती बसतो.
ह्या तटावरून त्या तटावरती तो मासा त्याला सोडून देतो. विशालकाय मासा असतो. तो विशालकाय मासाने ज्यावेळेस त्याला तिकडच्या तटावरती उतरवलं त्यावेळेस एक विनंती करतो की माझा प्रश्न एक विचारशील का महात्माजींना. त्यावेळेस तो म्हणतो काय हरकत नाही, विचारतो काय प्रश्न आहे तुमचा. तो मासा सांगतो की म्हणे मी अनेक वर्षांपासून या तलावामध्ये एवढं मोठं विशालकाय शरीर घेऊन जगतोय. मला या पृथ्वीवरून मुक्ती कधी मिळेल एवढाच प्रश्न विचारायचा आहे म्हणे. आता माझ्याकडून या पाण्यामध्ये पोहलं जात नाही, मला खूप त्रास होतो एवढं मोठं विशालकाय शरीर घेऊन फिरण्यामध्ये. तेवढा प्रश्न विचाराल तर फार बरं होईल म्हणे. काय हरकत नाही, विचारतो म्हणे. मग तो त्या टेकडीवरती पोहोचतो. टेकडीवरती पोहोचल्यानंतर तिथं महात्माजींचं प्रवचन चाललेलं असतं. त्या प्रवचन झाल्यानंतर महात्माजी सांगतात की प्रत्येकाने फक्त मला 3च प्रश्न विचारायचे आहेत, मी तुम्हाला तुमच्या 3च प्रश्नांची उत्तर देणार आहे. आता याची गंमत इथे फसली. याच्याकडे याचा प्रश्न धरून 4 प्रश्न आहेत. आता काय करावं, कोणाचा प्रश्न विचारावा आणि कोणाचा प्रश्न टाळावा हेच त्याला सुचत नाही. प्रत्येक जण नंबराप्रमाणे त्यांचे प्रश्न विचारत असतं आणि निघून जात असतं. आता याचा नंबर येतो. याचा नंबर आल्यानंतर हा प्रश्न विचारतो. सगळ्यात पहिला प्रश्न कोणाचा विचारायचा. तो म्हणतो की जे वयस्कर व्यक्ती आहेत, जे कधीच येऊ शकत नाही, त्यांची कन्या वाचाच नाही आहे, त्यांचं दुःख फार मोठं आहे माझ्या दुःखापेक्षा, म्हणून त्यांचा प्रश्न विचारून टाकतो. त्यांनी सांगितलं महात्माजींनी की त्यांना सांग तुमची जी वाचा नसलेली कन्या आहे, ती वाचा नसलेली कन्या ज्यावेळेस तिचं लग्न होईल त्यावेळेस तिला वाचा येईल. त्यानंतर महात्माजी सांगतात चल दुसरा प्रश्न विचार. हा परत विचार करतो की आता दुसरा प्रश्न विचारायचा कोणाचा. दुसरा प्रश्न तो विचार करतो की तो जादूगार एवढ्या दिवसांपासून तपश्चर्या करतोय आणि भगवत भक्त आहे, भगवंताची त्याला प्राप्ती करून घ्यायची आहे, तर त्याचा प्रश्न आपण विचारलाच पाहिजे. आपल्यापेक्षा त्याचं दुःख मोठं आहे. आपण जर त्याचा प्रश्न विचारला नाही तर त्याने आपल्याला जो रस्ता दाखवलाय त्याचा काहीच उपयोग होणार नाही, म्हणून आपण त्याचाही प्रश्न विचारला पाहिजे. म्हणून तो त्या जादूगाराचाही प्रश्न विचारतो की एक जादूगार आहे, तो अनेक वर्षांपासून भगवान शिवशंकरांची तपश्चर्या करतोय, त्याला भगवान शिवशंकर कधी भेटतील. त्यावेळेस महात्माजी सांगतात की ज्यावेळेस तो त्याच्या हातातली जादूची छडी सोडून देईल त्यावेळेस त्याला भगवान शिवशंकर येऊन भेटतील. त्यानंतर आता शेवटचा आणि तिसरा प्रश्न माझा विचारायचा की त्या माशाचा विचारायचा, असा तो विचार करत असतो. शेवटी विचार करतो की माशाच्या दुःखासमोर माझं दुःख काहीच नाहीये. तो शेकडो वर्षांपासून मासा त्या पाण्यामध्ये जीवन जगतोय, त्याला मुक्ती हवी आहे, तर त्यामुळे आपण माशाचाच प्रश्न विचारू. म्हणून तो सांगतो की एक तलाव आहे, त्या तलावामध्ये तो मासा आहे, विशालकाय मासा, आणि त्या माशाला मुक्ती कधी मिळेल या पृथ्वीवरून. त्यावेळेस ते सांगतात तुझ्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे ज्यावेळेस तो मासा त्याच्या घशातले जे काही हिरे माणिक मोती आहेत ते गरळच्या रूपाने बाहेर टाकेल त्यावेळेस त्याला मुक्ती प्राप्त होईल. बस 3 प्रश्न विचारले गेले, त्याचा प्रश्न विचारायचा राहूनच गेला आणि तो तसाच निघून आला. आता त्याला पुन्हा मासा भेटतो. माशाला तो सांगतो की हे बघ, मी तुझा प्रश्न विचारलेला आहे, तुझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी असं दिलंय, ज्या दिवशी तू तुझ्या घशात असलेले हिरे माणिक मोती गरळच्या रूपाने बाहेर टाकशील त्यावेळेस तुला मुक्ती लगेच मिळून जाईल. त्यावेळेस तो मासा सांगतो की मी हे बाहेर टाकतो आणि तू घेऊन जा, जेणेकरून ते तुझ्या कामात येतील. तो लगेच मासा काय करतो, त्याला इकडच्या तटावरती सोडल्यानंतर गरळच्या रूपामध्ये हिरे माणिक मोती जे काही असतात ते सर्व गरळच्या रूपाने बाहेर टाकतो आणि हे सर्व त्याला भेटून जातात. त्याला फार आनंद होतो की मी जे निर्धन होतो, गरिबी होती, ती माझी संपली आता. थोड्याच वेळात तो पुढे जातो. पुढे गेल्यानंतर काय होतं की तो जो जादूगार असतो त्या जादूगाराला तो सांगतो की हे जादूगार, मी तुझा प्रश्न विचारलाय. त्यावेळेस त्यांनी सांगितलंय महात्माजींनी की तुम्ही ज्यावेळेस तुमच्या हातातली जादूची छडी सोडाल त्यावेळेस भगवंत येऊन तुम्हाला भेटतील. तो लगेच त्याच्या हातातली जादूची छडी सोडून देतो आणि सांगतो की ही पडलेली छडी आता तू घेऊन जाऊ शकतोस. त्याला फार आनंद होतो. इच्छा पूर्ण करणारी एखादी छडी जर भेटत असेल
तर किती आनंद झाला पाहिजे. लगेच तो ती छडी उचलतो आणि निघून जातो. त्यानंतर पुढे गेल्यानंतर ते जे वयस्कर व्यक्ती असतात तो त्यांच्याकडे जातो, त्यांच्या झोपडीत जातो, त्यांना सांगतो की म्हणे तुमच्या कन्येचा मी प्रश्न विचारलेला आहे, तुमची कन्या ज्यावेळेस तिचं लग्न होईल त्यावेळेस ती बोलायला लागेल. आता हे सांगितल्यानंतर त्या वयस्कर व्यक्तींना फार आनंद झाला. ते वयस्कर व्यक्ती म्हणे, हे बघा ना म्हणे, आता तुमच्याकडे एवढे हिरे माणिक मोती आहेत, त्यानंतर तुमची निर्धन अवस्था पण नाहीये आणि तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलंय, त्याच्यामुळे आमच्या कन्येशी तुम्ही विवाह करा म्हणे. त्या दोघांचा विवाह होतो आणि विवाह झाल्यानंतर लगेच ती बोलते की बाबा हे तर त्या दिवशी रात्री आपल्याकडे मुक्कामी राहिले होते. त्या वयस्कर व्यक्तींना खूप आनंद होतो, त्यांची कन्या बोलायला लागते आणि या व्यक्तीने सुद्धा 3 लोकांचे प्रश्न विचारलेले असतात आणि या 3 लोकांचं चांगलं करण्याच्या हेतूने त्याचं देखील चांगलं झालेलं असतं विनासायास. बघा, कधी दुसऱ्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा, तुमचं आपोआप चांगलं व्हायला लागेल. त्याच्या ज्या अडचणी होत्या, त्याचा जो त्रास होता, तो आयुष्यातून संपून गेला. मुळात त्याने महात्माजींना त्याचा प्रश्न विचारलाच नाही, त्याने इतरांचे प्रश्न विचारले तरी सुद्धा त्याच्या प्रश्नाचं उत्तर त्याला आपोआप मिळालं विनासायास. म्हणून कधी दुसऱ्याचं चांगलं करण्याचा प्रयत्न करा. गण गण गणात बोते. जय गजानन माऊली.